रोजच कांदा पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टला काहीतरी छान टेस्टी खमंग आणि क्रिस्पी पाहिजे. पण रोजच चहा आपल्याला कांदा पोहे नको आहेत. चला मग काहीतरी मस्तपैकी घरामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर तर असेलच ना, मग छानपैकी मस्त भन्नाट टेस्टी आणि अतिशय सगळ्यांना आवडणारा पदार्थ काहीतरी छान बनवूयात. चला मस्त. त्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर मस्तपैकी बारीक कट करून घेतली आहे. टोमॅटो कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये छानपैकी 3 अंडी मी फोडून घेतली आहेत. आणि आजचा ब्रेकफास्ट पटकन झटकीपट आणि हेल्दी पण आहे बरं का. तुम्हाला अंडं बघून वाटेल की ऑमलेट बनवत आहे की काय, पण ऑमलेट नक्कीच नाही आहे, म्हणून तर मी नाव सांगितलं नाही आहे. या रेसिपीला काय नाव द्यायचं हे तुम्ही मला सांगणार आहात, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. छानपैकी बाउलमध्ये आपण 3 अंडी मस्त फोडून घेतली. त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घातली मस्तपैकी भरपूर हिरवीगार. आणि तिखट पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही मिरची घालायची आहे. मिरची जर मुलांना नको असेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल. त्यामध्ये थोडी हळद घातली आहे आणि चवेपुरतं मीठ घातलं आहे. आणि एकत्रितपणे छानपैकी ते सगळं मिक्स करायचं. हे बघा, पूर्णपणे एकत्रित एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम वेल. हे बघा, छानपैकी असं एकत्रित मिक्स केल्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये होणारा पदार्थ आहे, झटकीपट होणार आहे आणि हेल्दी पण आहे बरं का. रोज रोज तेच तेचचा कंटाळा आला की मग कधीतरी मज्जा म्हणून किंवा टेस्ट चेंज म्हणून छानपैकी बनवू शकतो. आपण जे सगळं मिश्रण एकत्रित बारीक केले ते जरा साईडला ठेवलं आहे 2-5 मिनिट. नंतर आपण करूयात पुढची तयारी. त्यासाठी मी घेतले 4 ब्रेडच्या 4ही स्लायसेस मी साईडनं मस्त अशा छोट्या छोट्या छानपैकी उभ्या छान स्लायसेस त्याच्या ब्रेडच्या एका करून घेतलेल्या आहे मी. हे बघा, ह्या एका ब्रेडच्या आपल्या 4 ते 5 छानपैकी छोट्या छोट्या स्लायसेस तयार झाल्या आहेत. याचं एकदम मस्त आणि टेस्टी खमंग पदार्थ बनणार. नक्की तुम्हाला तर खूपच आवडणार, 100% गॅरंटी देऊन सांगते. अशाच आपण दुसऱ्या पण ब्रेडच्या छानपैकी स्लायसेस करून घेणार आहोत. हे बघा, सॅटर्डे संडे सगळेजण घरी असतात, मुलांना पण सुट्टी असते, मग कधीतरी आपण बनवू शकतो. किंवा टिफिनला द्यायचं असेल तरी बेस्ट आहे बरं का. एकदम झटकीपट आणि पटकन आपण बनवून देऊ शकतो आणि मुलं पण खाणार हेल्दी पदार्थ. आणि प्रोटीन पण मिळतं, अंड्यामधले प्रोटीन मिळतं की नाही. हेल्दी पण रेसिपीज असतात आपल्या. हे बघा, आपण दोनही छानपैकी ब्रेडच्या आहेत त्या स्लायसेस करून घेतल्या आहेत. नंतर आपण हे जे एकत्रित मिश्रण केलेलं ते पुन्हा एकदा छान एकत्रित मिक्स करायचं. हे बघा, त्यामध्ये छानपैकी कांदा टोमॅटो आपले सगळे जे पण आपण गोष्टी टाकल्या ते सगळे एकत्रित मिक्स झाले आहे की नाही ते एकदा चेक करायचं. हे बघा, एकदम छान व्यवस्थित ते मिक्स झालं आहे. नंतर मी काय केलं, गॅसवरती एक छानपैकी पॅन ठेवला आहे, तवा ठेवला आहे आणि त्याला सगळीकडनं मस्तपैकी तेल लावून घेतलं आहे. तुम्ही बटर टाकलं तरी चालेल, तूप घातलं मस्त तरी चालेल, पण मी इथे तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे. आणि ज्या पण आपण छोट्या छोट्या कट्स केलेल्या होत्या, ज्या ब्रेडच्या स्लायसेस कट केल्या होत्या ना, त्या छान अशा एका शेजारी एक अशा मस्त साईडला ठेवून घ्यायच्या आहे एका लाईनमध्ये. हे बघा, याप्रमाणे मी जसं ठेवलं आहे त्याप्रमाणे. आणि त्यानंतर त्यावरती छानपैकी आपण जे एकत्रित मिश्रण केलं आहे की नाही अंड्याचं, ते घ्यायचं आहे आणि ते छानपैकी त्यांच्या मधोमध सगळीकडे वरतून एक मस्तपणे हे बघा असं छान ते सगळं मिश्रण एकत्रित टाकायचं आहे. दिसायला पण काहीतरी युनिक दिसतं आणि खाण्यासाठी पण टेस्ट वेगळी लागते आणि मुलं पण आवडीने खातात, काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून. आपण ऑमलेट वगैरे तर नेहमीच बनवतो, हो की नाही. असं काहीतरी वेगळा पदार्थ बनवला की मुलांना पण छान वाटतं खायला आणि आपण पण छानपैकी खाऊ शकतो. हे बघा, सगळीकडे छान असं बनवायचे आणि जे साईडला गेलेलं आहे ते आतमध्ये असं एकत्रितपणे मस्त मिक्स करायचे त्याला. हे बघा, मधल्या जे पण थोडीशी जागा मोकळी होती ते पण आपण छान याच्याने भरून घेतलेलं आहे. वरती सगळं मटेरियल टाकलेलं आहे. हे बघा, त्यावरती थोडंसं आपण बटर टाकणार आहोत. वरतून बटर लावा किंवा तेल असेल गरम, आपण तेल तर असतंच अवेलेबल, तेल वरतून ब्रशने लावलं तरी देखील चालेल. छानपैकी ते शिजू द्यायचं आहे मस्तपैकी. आणि हे बघा, साईडने मस्त ऑइल थोडंसं टाकायचं आहे, बटर टाकलं तरी चालेल. आणि छानपैकी उलटायचं आहे. ते उलटून घेतल्यानंतर पुढून मागून छानपैकी मस्तपणे ते कच्चं राहता कामं नये, म्हणजे छानपैकी शिजेल आणि टेस्ट पण जरा कुरकुरीत लागेल. हे बघा, गॅसची फ्लेम जरा बारीकच ठेवायची आहे, नाहीतर थोडासा तांबूस रंग होतो असा. हे बघा, मस्तपणे आपलं
छानपैकी नवीन काहीतरी पदार्थ तयार झाला आहे. याला मी वरतून असं मस्त तेल लावून घेतलं आहे. पुन्हा मागून पुढून छान भाजून घ्यायचं आहे. एकदम छान कुरकुरीत. तुम्ही हे सॉससोबत खाल्लं तरी चालेल. मुलांना टिफिनमध्ये सॉससोबत दिलं तर एकदम बेस्ट. ज्याला सॉस आवडत नसेल तरीही चालेल, कारण आपण ऑलरेडी त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. टेस्ट तर खूपच छान, एकच नंबर आहे. खूप फिक्कं नाही आणि खूप तिखट नाही, मस्त एकदम टेस्टी. मुलं पण आवडीने खातात. हे बघा, छानपैकी असा त्याचा रोल तयार करायचा आहे आणि आपला छानपैकी नवीन ब्रेकफास्टचा आयटम तयार झाला आहे. अशी 1-2 करून पाहिजे तसे मस्तपैकी आपण छानपैकी ब्रेडच्या स्लायसेस करून असा नवीन पदार्थ ब्रेडचा आपण बनवून घेतला आहे. अतिशय हेल्दी आहे, पौष्टिक आहे. त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची जे घरात गोष्टी सगळ्या अवेलेबल आहे त्यानेच आपण बनवलेला आहे. खायला पण एकदम छान आणि क्रिस्पी लागतो. हे बघा, आणि मस्त शिजलेला आहे. स्ट्रक्चर पण बघा, एकच नंबर आणि छान. तुम्ही सॉसमध्ये डिप करून खाऊ शकतात किंवा तसंच फॅमिलीसोबत एन्जॉय करून खाऊ शकतात. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही नवीन रेसिपी आणि याला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं की मला कळतं की तुम्ही व्हिडिओज बघतायत, तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत. हे बघा, छानपैकी सॉसमध्ये सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात. मुलांना सॉस तर आवडतो आणि सॉससोबत नाही खाल्लं तरी चालेल आणि मोठ्यांना पण आवडेल बरं का. एकच नंबर, एकदम मस्त टेस्टी पदार्थ आहे. हे बघा, वाव, दिसायला तर एकच नंबर. करा बघू आणि टेस्ट करून नक्कीच सांगा कसा झाला आहे.